जरांगे कस काय असा आरोप कोणावरही लावू शकतात? कस काय ते एखाद्या जातीच्या माणसाला म्हणू शकतात की याचं बी मी संपवणार, नीच वृत्तीचा? हे कस काय तुम्ही म्हणू शकता? आधी तुमचे पश्चिम महाराष्ट्रातले तुमचे नेते बघा ना काय करतात. त्यावेळेला तुमचेच कार्यकर्ते, तुमच्याच कार्यकर्त्यांनी काय 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 म्हणून व्हिडिओ तयार केले, ऑडिओ क्लिप तयार केल्या, त्या स्वतःला एकमेकांना मुंडे यांचं नाव घेऊन काही बोलत आहे. त्याच्यावरून तुम्ही कसं काय म्हणू शकता की धनंजय मुंडेंनी तुमच्या विरोधात कट आखला म्हणून? मी खरं म्हणजे तर मला तुमच्यावर बोलायची इच्छा नव्हती, पण नाईलाजानं आज मला तुमच्यासाठी बोलावं लागत आहे. आता मी तुम्हाला काही आणखी काही तुम्ही लक्ष द्यावं याच्यासाठी मी काही गोष्टी सांगणार आहे, त्याकडे तुम्ही जरा लक्ष द्या. की जरांगेच्या कार्यकर्त्यांनी निंबाळकर प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी, डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी जे आहे जाणून बुजून हे केलेलं नाटक आहे. जरांगेने पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की संपदाने आत्महत्या केली. निंबाळकरांना अजून अटक झाली नाही, पूर्ण अजून चौकशी झाली नाही, तर जरांगे कसं काय म्हणू शकतात संपदाने आत्महत्या केली म्हणून? आणखी जरांगे काय बोलले की जे सरकारी अधिकारी आहेत ते गोपीनाथ मुंडे यांच्या काळातले चांगले होते आणि आत्ताच्या काळातले धनंजय मुंडे यांच्या काळातले अधिकारी चांगले नाही. असं कसं तुम्ही काही म्हणता? तुमच्या समाजाचे अधिकारी कसे आहेत ते बघा ना. तुमचे राजकारणातील जे नेते आहेत ते काय करतात बघा ना तुम्ही.